नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने तांदूळाचे पापड. नाही तांदूळ दळून आणायचे, नाही खिशी घ्यायचे, अगदी झटपट आणि एका वाटीपासून 50 ते 60 पापड तयार होतात. तेवढेच खुशखुशीत आणि कुरकुरीत असे. चला तर मग पापड बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी गच्च भरून एवढे तांदूळ घेतले आहेत. तांदूळ जुना आणि थोडासा मोठा असाच आहे. दुकानातला तांदूळ आहे, पण थोडासा जाड आणि जुना आहे. हवं तर तुम्ही रेशनचा तांदूळही घेऊ शकता किंवा बासमती तांदूळही घेऊ शकता. कुठलाही तांदूळ घ्या, जुना आणि मोठा असेल असा तांदूळ घ्या. तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ घेऊ शकता किंवा घरात जो तांदूळ असेल तो तांदूळ घेऊ शकता. इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहे. एक वाटीचे सुद्धा 50 ते 60 एवढे पापड होतात. आता एक वाटी तांदूळ निवडून घेतले. 2 ते 3 पाण्याने चांगले चोळून धुवून घेतले. तांदूळ धुतल्यानंतर यात पुन्हा पाणी घातले. तांदूळ भिजतील इतपत असं गच्च भरून पाणी घेतलं आणि तांदूळ एक 8 ते 9 तास भिजवण्यासाठी ठेवले. कमीत कमी 7 ते 8 तास, जास्तीत जास्त 10 ते 12 तास किंवा रात्रभरही तुम्ही तांदूळ भिजू देऊ शकता. आता एक 7-8 तासानंतर तांदूळ पाहूयात. तर हे पहा, अगदी मस्त तांदूळ भिजले आहेत. हाताने असे चुरल्या जात आहेत इतपत तांदूळ चांगले भिजले. आता यातील पाणी निथळून घेऊयात. तोपर्यंत आपण इथे मसाले पाहूयात. तर इथे मी एक 4 ते 5 हिरवी मिरची कुटलेली घेतली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा ते पाऊण चमचा कुटलेले जिरे, अर्धा चमचा एवढे ओवा, अर्धा चमचा एवढा पापडखार घेतला आहे 1 वाटी तांदूळासाठी आणि पाव चमचा सोडा. त्यानंतर 2 चमचे तीळ आणि कोथिंबीर घेतली 2 मूठ एवढी. कोथिंबीरऐवजी तुम्ही पालक, पुदिनाही घेऊ शकता. त्याचेही पापड छान होतात तुमच्या आवडीनुसार. आता इथे आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले पापडसाठी. तर इथे या वाटीने मोजून मी एक 9 वाटी एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवले. जुना तांदूळ असेल तर 9 ते 9.5 वाटी एवढं किंवा 10 वाटी पाणी घेऊ शकता. आता बरोबर इथे 1 वाटी गच्च भरून तांदूळ होता म्हणून मी 9 वाटी पाणी घेतलं. किंवा कुठलाही तांदूळ घेत असेल तर थोडंसं पाणी वरती घाला, 9.5 वाटी घेऊ शकता. आता पाण्यामध्ये मी सर्व मसाले घातले. कुटलेली मिरची, जिरे कुटलेले, ओवा घातला, तिळा आणि सोडा, पापडखार, चवीनुसार मीठ हे सर्व मसाले घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आणि पाण्याला इतपत खळखळ उकळी येऊ द्यायची. मसाले थंड पाण्यात घातले तरी काही हरकत नाही, तरी चालेल, पण तांदूळ घालताना मात्र अगदी खळखळ अशीच उकळी आली पाहिजे तेव्हाच तांदूळ घालायचे. तर हे पाणी अगदी खळखळ असं उकळतं आहे. या तांदळातलं पाणी मी सर्व निथळून घेतलं आणि मग या खळखळ उकळीमध्ये तांदूळ घालते. तुम्ही पाहू शकता अगदी पाणी खळखळ उकळत होतं. गॅस मी मोठ्या आचेवरच ठेवला आहे आणि तांदूळ घातल्यावर तापमान थोडंसं कमी झालं, पण तेव्हाच पाण्याला अजून उकळी यायला सुरुवात होईल. तर हे पहा, अर्धा ते 1 मिनिटानंतर पुन्हा पाण्याला उकळी चालू झाली आहे. एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. लक्षात घ्या, पाण्याला उकळी आल्यावर मगच तांदूळ घाला. अर्धी ते पाव वाटी पाणी आटलं पाहिजे इतपत पाण्याला उकळी येऊ द्या. नंतर कुकरचं झाकण बंद केलं आणि मध्यम ते मंद आचेवर एक 5 ते 6 शिट्या करून घेतल्या. तुमच्या कुकरच्या शिट्या जर लवकर होत असतील तर एक 7 ते 8, 8 ते 9 शिट्या करून घेऊ शकता. आता हे पहा, आणि कुकरची वाफ जिरू द्यायची तेव्हाच कुकरचं झाकण खोलायचं. कुकरची संपूर्ण वाफ जिरली तेव्हा मी कुकरचं झाकण काढलं. तर आपला तांदूळ अगदी असा घाट्यासारखा शिजला आहे. एकदा मिक्स करून घेतला आणि त्यानंतर आता यात मी चिरलेली कोथिंबीर घातली. कोथिंबीर आता चांगली यात मिक्स करून घेऊया. थोडंसं हाटल्यासारखं करायचं. जसं आपण रवीने हाटून घेतो, चांगलं घुसळतो, तसंच हे चांगलं घुसवून घ्यायचं म्हणजे भाताचा सर्वात चुरा होतो. सगळे तांदूळ मळून जातात आणि अगदी खिशी घेतल्यासारखा हा घाटा तयार होतो. तर हे पहा, अगदी आपण पातळ शिरा बनवतो तसाच हा घाटा झालेला आहे. हे पहा, अगदी कुठेही तांदूळाचा कण दिसत नाही इतपत पाण्यात चांगला तांदूळ भिजलेला हा शिजला आहे. तुम्ही पाहू शकता तळाला सुद्धा अजिबात लागलेला नाही. एवढं मस्त हा तांदूळ शिजला आहे आणि पाणीसुद्धा परफेक्ट आपलं झालं होतं. अजिबात कुकरच्या बाहेरही आलं नाही किंवा तांदूळही खाली थोडे लागले नाहीत. अगदी बरोबर असा घाटा झाला आहे. इतपतच हे पीठ ठेवायचं असं. म्हणून 9 ते 10 वाटी एवढं पाणी घेऊ शकता. जास्त जुना तांदूळ असेल रेशनचा तर 10 वाटी तांदूळ घेऊ शकता. 10 वाटी पाणी घेऊ शकता, माफ करा. 1 वाटी तांदूळासाठी 9 वाटी पाणी बरोबर आहे. जुना तांदूळ असेल तर 10 वाटी पाणी. आता इथे मी एका प्लास्टिकच्या कागदाला असं थोडंसं तेल लावून घेते. हलकंसंच तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या कागदांवर आपण पापड दाबून घेणार आहोत त्या कागदालाही असं तेल लावून घेते थोडंसं. याला मात्र थोडंसं बरं तेल लावायचं म्हणजे
पापड चिपकला नाही पाहिजे असं. तर इथे हा सर्व घाटा किंवा हा शिजलेला तांदूळ थंड होऊ द्यायचा. चांगलं मी एकसारखं मिक्स करून घेतलं, चांगलं हटवून घेतलं आणि चमच्याने असं हे कुकरच मी इथे आणून घेतला. घरातच पापड सुकतील हे, अजिबात ऊन नसलं तरीही चालेल. तर हे पहा, चमच्याने असं थोडंसं पीठ टाकायचं आणि एका प्लेटने प्रेस करून घ्यायचं. जागेवरच हे पापड पटापट असे तयार होतात. जागेवरच उंडी ठेवायची. जिथे आपल्याला पापड टाकायचं आहे तिथे उंडी ठेवायची. पापडाचं थोडंसं चमच्याने हे टाकायचं आणि प्लेटने वरून प्लॅस्टिकने दाबायचं. तर हे पहा, असा गोल गरगरीत मस्त पापड झाला आहे. थोडंसं थंड झालं तर तुम्ही हाताने गोल असे उंडेही करून पापड दाबून घेऊ शकता. तर हे पहा, मी इथे पोहे खाण्याच्या चमच्यानेच असं एक चमचा पीठ टाकून घेते आहे. थोडासा हा पापड जाडसर ठेवायचा, कारण सुकल्यावर इतका पातळ होतो आणि अगदी असे ट्रान्सफर पापड होतात, काचेसारखे खूप पातळ पापड होतात. म्हणून थोडासा जाड ठेवायचा पापड, किंवा तुमच्या आवडीनुसार पातळही पापड बनवू शकता. कमी तेलात, मंद आचेवर कमी तेलातही खूप खुसखुशीत आणि खूप फुगतात हे पापड, खूप मस्त फुलतात. तर हे मी पटापट बनवण्यासाठी, आता मी एकटीच आहे म्हणून मी इथे जशी लाईनीत मला पापड टाकायचे तसतशा उंड्या मी इथे टाकून घेतल्या. एक 5-6-7 उंड्या अशा टाकून घेतल्या आणि मग याच्यावर प्लास्टिक ठेवून प्लेटने असा प्रेस करायचा. तर हे पहा, पाण्याचं परफेक्ट प्रमाण असलं की बरोबर हा घाटा किंवा हा शिरा होतो आणि व्यवस्थित असे सर्व पापड तयार होतात. तर याच पद्धतीने मी इथे सर्व पापड असे दाबून घेते. कुकरच्या शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पूर्ण कुकरची मनानेच वाफ जिरू द्यायची. तेव्हा झाकण खोलायचे आणि मग नंतर चांगलं हे पीठ हटवून घ्यायचं आणि थंड झाल्यावर एक गोळी करून मग असे हे पापड बनवायचे. पीठ थंड होऊ द्यायचं आणि सावलीतच हे पापड बनवून घ्यायचे. थोडेसे कडा सुटायला लागल्या की मग तुम्ही उन्हातही हे पापड घेऊन जाऊ शकता किंवा घरातच पंख्याखाली एक 2-3 घंट्यातच हे पापड उलट करता येतात. तर हे आता 2च घंट्यांनी पापडच्या कडा सुटायला लागल्या आहे. तुम्ही पाहू शकता, सर्व पापड मी असे बनवून घेतले. आता हे अगदी पटकन हे पापड उलटता आहेत. हे ह्याच पद्धतीने सर्व पापड असे मी उलटून घेते आहे आणि अजून 1 घंटा ठेवल्यानंतर मग उन्हात घेऊन जायचे. तर पटापट हे पापड असे सुटतात आणि पटापट असे उलट करता येतात. तर एकसारखे पापड आपले तयार झाले आहेत. तर सर्व पापड मी असे उलट करून घेतलेत आणि त्यानंतर आता हे पापड मी अजून 1 घंट्यानंतर असे थोडेसे उन्हात ठेवले. तर हे अगदी छान असे पापड सुकले आहेत. जर तुम्हाला एकसारखा पापड हवा असेल तर तुम्ही यावर साडी किंवा असा ओढणीचा कपडा ठेवायचा, म्हणजे पापडाला पापडाचा आकार बिघडत नाही किंवा असे वाकडे तिकडे होत नाही. अगदी गोल आणि सरळच पापड राहतात. तर इथे मी असे थोडेसे उन्हाला लावून घेतले पापड. तर हे इतके पातळ आहेत की हवेने सुद्धा उडत आहेत. एवढे मस्त काचेसारखे हे पापड तयार झाले. थोडेसे उन्हाला लावल्यामुळे थोडे असे कोथिंबीरीमुळे हिरवे दिसतात. तर आता पापडही तुम्हाला तळून दाखवते. तर हे मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालं की मग पापड सोडायचा. पापड थोडंसं जाड असेल तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, मग पापड सोडायचा. आणि पापड पातळ असेल, अगदी ट्रान्सफर पापड असेल तर तेल मध्यम आचेवर आधी सुरुवातीला चांगलं गरम करून घ्यायचं. मग गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करायची, मग पापड टाकायचा. तर अगदी मोठा असा हा पापड फुलतो. तर तुम्ही पाहू शकता, तेलाचं प्रमाणही कमीच आहे तरीसुद्धा पापड कढई भरून फुलतो आहे. पापडाचा आकारही पाहू शकता किती छोटा आहे आणि पापड तळून किती मोठा होतो आहे आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हे पापड होतात. किती पातळ असे पापड आहेत तरीसुद्धा तुम्ही पाहू शकतात किती मस्त फुलतात. गॅसची आच मंद करायची आणि मंद आचेवर सुद्धा खूप छान तळता येतात हे पापड. अगदी मस्त तयार होतात पापड. एकच वाटीपासून इथे माझे 50 पापड तयार झाले. 50 ते 52 पापड. 2 वाटी तांदूळात कशीही 100 पापड तयार होतात. तेवढेच खायलासुद्धा खूप छान लागतात हे पापड. तर हे तयार आहेत आपले मस्त तांदूळाचे पापड. अगदी सोप्या पद्धतीने. नाही आपण इथे खिशी घेतली, नाही पीठ दळून आणलं. फक्त एक रात्रभर तांदूळ भिजवले आणि त्यानंतर सकाळी असा घाटा करून घेतला. तर हे कच्चं पापडाचं प्रमाण पाहू शकता आणि तळलेला पापड किती तिपटीने फुलला आहे. तिप्पट चौपट असा हा पापड फुलतो आणि तेवढंच खायलासुद्धा मस्त लागतो. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असा. आणि तुम्ही पाहू शकता पापडातून आपले हातबोटं दिसत आहेत. एवढा ट्रान्सफर आणि काचेसारखा मस्त असे पापड आपले तयार झाले आहेत. सुकल्यावर सुद्धा एवढे पातळ होतात.
म्हणून इथे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पापड बनवले तर तुमचेही पापड इतकेच खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि परफेक्ट असे पापड तयार होतील. या सर्व टिप्ससहित जसे की पाण्याचं प्रमाण बरोबर घ्या. दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे पाण्याला खळखळ उकळी आल्यावर मगच तांदूळ घाला. हवं तर पाववाटी पाणी कमी झालं आटून तरीही चालेल. कुकरची शिटी झाल्यानंतर गॅस बंद करा. मनाने वाफ जिरू द्या. मग नंतर चांगलं हाटून घ्या आणि थंड झाल्यावर मग पापड बनवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा हां. कमेंटद्वारेही सांगा. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.